नमस्कार, मी डॉक्टर आशिष बनसोड. मला क्लिनिकल प्रॅक्टिसचा जवळपास 16 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. मी आपलं नॉलेज आयुष डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफसाठी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. मी असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज माझ्या चॅनल आशिष बनसोड क्लिनिकल नॉलेज या पेजवर प्रसारित करणार आहे. लक्षात घ्या, हा डॉक्टरी शिकवण्याचा किंवा कोणाला डॉक्टर बनवण्याचा कोर्स नाही, तर मी माझे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा व चुकीचे असल्यास करेक्ट करण्यासाठी शेअर करण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. याच संदर्भात एक डेमो क्लास बनवत आहे. सिम्पटम घेतला आहे नॉझिया आणि वॉमिटिंग. थोडं याला समजण्याचा प्रयत्न करू आपण. तर नॉझिया आणि वॉमिटिंग हे दोन शब्द आहेत. आपण जनरली आपल्या प्रॅक्टिसमध्ये तसेच OPDमध्ये हे लक्षण रोज बघत असतो. आधी आपण काही महत्त्वाचे शब्द बघून घेऊया, त्यानंतर थोडंसं पुढे जाऊया. फरक काय आहे? नॉझिया म्हणजे एक अनकम्फर्टेबल फिलिंग, जसे की उलटी येणार आहे, ज्याला आपण आपल्या पेशंटच्या भाषेत उबरी येणे किंवा मळमळ होणे असे म्हणतो. नॉझिया म्हणजे अनकम्फर्टेबल फिलिंग, जसे की उलटी होणार आहे. आवश्यक नाही की नॉझिया झाली तर उलटी होईलच, पण असे वाटणे म्हणजे नॉझिया. कधी कधी असं होते की मळमळ होत राहते पण उलटी नाही, जसे की कॅन्सरच्या किमोथेरपीमध्ये होते की एखाद्या पेशंटला वॉमिटिंग तेवढी होत नाही पण नॉझिया कंटिन्यू होत राहते. एक दुसरा शब्द आहे वॉमिटिंग. आपण सर्वांनाही माहीत आहे, पण वॉमिटिंगमध्ये एक गोष्ट आवश्यक आहे की त्यात फोर्सफुल ॲब्डोमिनल मसलचा खूप टाईट कॉन्ट्रॅक्शन होतं आणि जे काही खाल्ले आहे किंवा जो काही गॅस्ट्रिक कंटेंट आहे तो तोंडावाटे बाहेर येतो. आणखी एक शब्द आहे तो म्हणजे रिगर्गिटेशन किंवा रिफ्लक्स आपण ज्याला म्हणतो. रिगर्गिटेशन आणि वॉमिटिंगमध्ये फरक आहे. रिगर्गिटेशनचा अर्थ होतो की तुमचा जो इसोफेजियल स्फिंक्टर आहे तो 1 सेकंदासाठी उघडला आणि इनव्हॉल्युंटरीली तुमचं जेवण जे आहे ते इसोफेगसपर्यंत आलं आणि माउथपर्यंत आलं. आपण कधी कधी म्हणतो ना की खूप जेवण झालं, सर्व गड्यापर्यंत येत आहे, गड्यात येत आहे, ते म्हणजे रिगर्गिटेशन. जसं एखादा छोटा बच्चू आहे, त्याला आपण ज्यावेळेस दूध पाजतो तो वॉमिटिंग नाही करत, तो हळूच दूध बाजून असं बाहेर काढून देतो. ते म्हणजे जे दूध बाजूने काढणे आहे त्याला म्हणतात रिगर्गिटेशन. ते रिगर्गिटेशन आहे, रिफ्लक्स आहे, ती वॉमिटिंग नाही आहे. वॉमिटिंगमध्ये फोर्सफुल एक्सपल्शन ऑफ गॅस्ट्रिक कंटेंट होईल. रिफ्लक्स किंवा रिगर्गिटेशन बस एक इनव्हॉल्युंटरी मुवमेंट सोबत तुमचा जो इसोफेजियल स्फिंक्टर जो थोडा लूज आहे त्यामुळे त्यातून गॅस्ट्रिक कंटेंट बाहेर येतं. तसेच असा रिफ्लक्स जर वारंवार होतो तर त्याला आपण रिफ्लक्स इसोफेजायटिस म्हणतो. एक आणखी शब्द आहे, एक चौथा शब्द आहे रेचिंग. रेचिंगचा अर्थ होतो की जेव्हा तुमची मसल वारंवार कॉन्ट्रॅक्ट करते, तुम्हाला वारंवार असे वाटते की आपण वॉमिटिंग करत आहोत तशी आवाजही येते पण निघत काहीच नाही, जसे कोरड्या उलट्या, अँड दॅट इज कॉल्ड रेचिंग. भरपूर वेळा जसे तुम्हाला GI इन्फेक्शन आहे, खूप सारा इन्फेक्शन आहे आणि त्या इन्फेक्शन जो आहे तो सुरू आहे. सुरुवातीला तुम्हाला उलट्या झाल्या, पोट पूर्ण खाली आहे, पण तरीही तुम्ही जाऊन फक्त वॉमिटसारखं करत आहात पण होत काहीच नाही आहे, काही निघत नाही आहे बाहेर. दॅट इज कॉल्ड रेचिंग. भरपूर वेळा पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंटला पण रेचिंग होते. ते लोक नील बाय माउथ असतात 6 तास 12 तास पण कंटिन्युअसली वॉमिटसारखे करतात. तर 4 शब्द आहेत: नॉसिया, वॉमिटिंग, रिफ्लक्स किंवा रिगर्गिटेशन आणि रेचिंग. वॉमिटिंग कॉमन सिम्पटममधून आहे. हे खूप सिम्पल कॉजने होऊ शकते, जसे की प्रेग्नेन्सी इंड्यूस्ड, आणि खूप वाईट कारणाने पण होऊ शकते, जसे की कॅन्सर इंड्यूस्ड किंवा किमोथेरपी इंड्यूस्ड. आपण डायग्नोज करण्याचा प्रयत्न करू की काय कारण आहे आणि एवढंच सगळं आपण का करतो. कारणाच्या पद्धतीनं आपण त्याच्या ट्रीटमेंटचं प्लॅन करू. आणि एक महत्त्वपूर्ण गोष्ट, मी सर्व गोष्टी सिम्प्लिफाय करूनच तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. वॉमिटिंगच्या एक सेंटर असतो ब्रेनमध्ये. आपण थोडं सिम्प्लिफाय करून समजत आहोत की ब्रेनमध्ये वॉमिटिंगचा एक सेंटर असतो ज्याला 3 मार्गाने इनपुट मिळतो. एक इनपुट मिळतो त्याला गॅस्ट्रिक म्युकोसामधून, म्हणजे जी तुमची स्टमकची वॉल आहे त्याच्यामधून. दुसरा एक इनपुट मिळतो त्याला तुमच्या कानामधून, वेस्टिब्युलर ॲपरेटसमधून. आणि एक इनपुट त्याला मिळतो, म्हणजे जो तिसरा इनपुट आहे तो त्याला मिळतो सेरिब्रल कॉर्टेक्समधून,
म्हणजे तुमच्या हायर ब्रेनमध्ये. म्हणजे बरेच वेळा तुम्ही पाहिले असेल की एखादी गंदीशी साईट किंवा कुठे खूप सारा ब्लड बघितला किंवा कुठे गंदीशी स्मेल आली आणि त्याच्यानंतर जे वॉमिट आल्यासारखे वाटणे सुरू होते किंवा वॉमिटिंग होऊन जाते, तेव्हा तो स्टिम्युलेशन सेरिब्रल कॉर्टेक्समधून जात आहे. जर काही लोकांना झुला झुलल्यावर किंवा घसरमपट्टीवर घसरल्यावर किंवा बस, ट्रेन किंवा टॅक्सी रिक्षामध्ये किंवा आकाश पाळण्यामध्ये बसल्यावर किंवा या प्रकारच्या घुमावदार रस्त्यावरून जातेवेळी जर वॉमिटिंगसारखं वाटते किंवा होते, तर तो सेन्सेशन वेस्टिब्युलर ॲपरेटसमधून म्हणजे कानामधून जाते. आणि तिसरा एक जाते तो गॅस्ट्रिक म्युकोसामधून. तुम्ही जास्त जेवण केलं, जर स्पायसी खाल्लं खूप जास्त आणि त्या कारणाने गॅस्ट्रिक म्युकोसा इरिटेट होऊन जर उलटी होते, तर ती गॅस्ट्रिक म्युकोसल इरिटेशनची वॉमिटिंग आहे. जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तेव्हा यामधूनच एक रस्ता बंद करतो आणि वॉमिटिंगला ट्रीट करतो. आता याचे कारणं जे आहेत ते तुम्हाला मला सर्वांनाच माहिती आहेत, आपण डॉक्टर्स आहे सर्व. तरी पण एक रिव्हिजन म्हणून मी रिवाईज करून देतो एकदा की गॅस्ट्रायटिस म्हणजे स्टमकच्या वॉलचं इन्फ्लॅमेशन. इन्फ्लॅमेशन डझंट मीन इन्फेक्शन, मार्क माय वर्ड्स. इन्फ्लॅमेशन म्हणजे सूजन कोणत्याही कारणाने येऊ शकते. अल्कोहोलिक गॅस्ट्रायटिस, रात्री जास्त घेतली, खूप सारं स्पायसी खाल्लं, काय म्हणतात त्याला, चकना खातात, खूप फॅट कन्झ्युम केला, गॅस्ट्रायटिस झाली. अल्कोहोलिक गॅस्ट्रायटिस इज द मोस्ट कॉमन कॉज इन अवर एरिया. मग आणखी एक खूप जास्त स्पायसी फूड खाल्ल्याने होऊ शकते. त्यानंतर एक गॅस्ट्रोएंट्रायटिस म्हणजे गॅस्ट्रायटिस आणि एंट्रायटिस म्हणजे कोणता इकोलाई इन्फेक्शन झाला. जर कोणतं इन्फेक्शन आहे जसे फिवर, त्यातही अनेक वेळा वॉमिटिंग होते. फूड पॉयझनिंग एक कॉमन कॉज आहे. कॉजेस आपण पाहिले. आणखी काय कॉमन कॉजेस असतात, मोशन सिकनेस असते. जे मी सांगितलं की जेव्हा तुम्ही गाडीने जात आहात आणि घुमावदार रस्त्याने जात आहात किंवा झुला झुलून राहिले त्यामुळे वॉमिटिंग होऊन राहिली, ती मोशन सिकनेसमुळे म्हटलं जातं. मग एक आणखी कारण असतो प्रेग्नेन्सी इंड्युस्ड वॉमिटिंग असते. ती पण डोपामिनच्या कारणानं होत असते, पण जास्त डीपमध्ये जाणार नाही आपण. प्रेग्नेन्सी इंड्युस्ड वॉमिटिंग डोपामिनसोबत रिलेटेड आहे. मग एक मायग्रेनमध्ये वॉमिटिंग होते. कोणाला जर हार्ट अटॅक झाला आहे, MI झाला आहे, मायोकार्डियल इन्फेक्शन झालं आहे, त्यात पण वॉमिटिंग प्रेझेंट करते. ॲपेंडिसायटिसमध्ये कॉमन सिम्प्टम आहे आणि बिलियरी कोलिकमध्ये कॉमन सिम्प्टम आहे. तर जेव्हा केव्हा कोणी वॉमिटिंगच्या पेशंट आला आहे तर आपल्याला ह्या प्रकारे विचार करायचा आहे. आणि काही कॉमन कॉजमधून तर नाही, कसं डिफरन्शियल डायग्नोसिस बनवायचं आणि त्यानुसार त्याच्या प्रिस्क्रिप्शनवर मेडिसिन कोणत्या डोजमध्ये किती दिवस द्यायची हे पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये मी सांगतो तुम्हाला. सर्वांना सारखीच ओंडानसेट्रॉन द्यायची नसते. सर्वांना त्याच्या कॉस्टच्यानुसार आपण जर मेडिसिन दिली, भरपूर वेळा तुम्ही बघता तुम्ही ओंडानसेट्रॉन देता पण उलटी बंद होत नाही. जेव्हापर्यंत तुम्ही कॉस्ट ट्रीट नाही करणार, त्याचं कारण लक्षात नाही घेणार की नेमकं कोणत्या कारणानं वॉमिटिंग होत आहे, तेव्हापर्यंत तुमची टॅब्लेट काम नाही करणार. आणि जर टॅब्लेटनं काम केलं तर समजून घ्या हा तुमचा अंदाजे टोला आहे. फक्त माध्यमातून जर समजून घ्या तुम्हाला काही फायदा होऊ शकला तर अशा प्रकारचे व्हिडिओज मी आणखी घेऊन येईल.